मोबाईल आणि वायफायमधून उत्सर्जित होणाऱ्या वायरलेस रेडिएशनबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या नव्या अभ्यासानुसार रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमुळे गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच ऑटिझमशी संबंधित जीन्स अधिक सक्रिय होण्याची शक्यताही आढळली आहे. वैज्ञानिकांनी हा अभ्यास ह्यूमन कॉर्टिकल ऑर्गनाइड्स या प्रयोगशाळेत तयार केलेल्या सूक्ष्म मेंदू मॉडेल्सवर केला. ही मॉडेल्स भ्रूणाच्या मेंदूची नक्कल करतात. या अभ्यासात असे दिसून आले की रेडिएशनच्या संपर्कात आलेल्या न्यूरॉन्स मेंदूच्या पेशी नैसर्गिक पद्धतीने विकसित झाले नाहीत. त्यांच्या रचनेत बदल दिसून आले आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरशी संबंधित जीन्स अधिक सक्रिय झाले. गर्भधारणेदरम्यान ब्लूटूथ हेडसेट किंवा वायरलेस इयरबड्स कमी वापरा. घरात इंटरनेटसाठी वायर्ड कनेक्शन वापरा. वायफायचा वापर मर्यादित ठेवा. झोपताना फोन बेडपासून 2 ते 3 मीटर अंतरावर ठेवा, असा सल्लाही या शास्त्रज्ञांनी दिला आहे.